कोपरी येथील सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या मलनिस्सरण प्रकल्पाची पाहणी महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी आयुक्त सौरभ राव प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत केली आहे। पाहणी करत असताना या प्रकल्पामध्ये आढळलेल्या त्रुटींबाबत महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। 15 दिवसात या संपूर्ण प्रकल्पाची माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत। या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, स्थानिक नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, नगरसेवक मनोहर डुमरे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, अग्निशमन विभागाचे गिरीश झळके, कार्यकारी अभियंता गुणवंत झांबरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी येथे उपस्थित होते। कोपरी येथील मलप्रक्रिया केंद्राच्या उन्नतीकरणाचा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरती राबवण्यात येत आहे। या प्रकल्पांतर्गत कंत्राटदाराने स्वतःच्या भांडवली गुंतवणुकीतून टर्शरी ट्रीटमेंट प्लांट आणि वीज निर्मिती युनिट उभारून त्यांचे संचालन व देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे। परंतु असे होत नसल्याचं पाहणी दौऱ्यात महापौरांच्या निदर्शनास आले। या प्रकल्पात 5 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा टर्शरी ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात आला असून या प्रकल्पासाठी कोणताही भांडवली खर्च महापालिकेवरती न टाकता कंत्राटदाराने स्वतःच्या खर्चातून काम पूर्ण केले। तसेच 500 किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात आलेली आहे। या प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी 100% पाणी महापालिकेला 10% पाणी महापालिकेला दिले जात आहे, तर उर्वरित पाण्याच्या विक्रीतून मला मिळणाऱ्या उत्पन्नांपैकी 10% हिस्सा महापालिकेची देण्याची तरतूद आहे। मात्र याचं संचालन व्यवस्थितरित्या होत नसून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी प्रशासनास निर्देशन दिले असून याबाबतची सर्व माहिती येत्या 15 दिवसात सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। खरं तर 15 दिवसापूर्वी डम्पिंग याविषयी खरं तर इथे आम्ही रात्री अचानक सरप्राईज व्हिजिट ठेवली होती। काही स्थानिक नगरसेवक, आपले कोपरीतले स्थानिक नगरसेवक, तिकडचे स्थानिक नागरिक आपले यांच्या मागणीनुसार मी रात्री 8:30 पावणे 9 वाजता खरं तरी व्हिजिट केली होती। डम्पिंग म्हणजे कोपरीमध्ये आपण काही कालावधीसाठी हा कचरा जो गोळा होणार आहे तो टाकण्यासाठी आपण इथे पर्यायी त्यांना हे दिली होती, मान्यता दिली होती। पण आता गेली 5 वर्ष वारंवार हा कचरा इथे येऊन कोपरीमध्ये टाकला जात आहे। त्याचबरोबर जी वृक्षतोडी होते, त्या वृक्षतोडीची जी लाकडं वगैरे जी झाडं असतात ती पण इथे येऊन डंप केला जातो आणि एक प्रकारचा डोंगर सगळ्यात मोठा इथे या डम्पिंगचा झालेला आहे। आणि मला असं वाटतं की हा कुठेतरी नाश पावण्यासाठी इथे आग लावण्यात आली किंवा आज उष्णता एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे तर ती आग मिथेन वायू जो कचऱ्यांमध्ये निर्माण होतो तर त्या माध्यमातून ती लागली गेली। याची पण आपण प्रशासनाकडे सगळी माहिती मी मागवलेली आहे। पण त्यावर त्वरित आपण इथे कुठल्याही प्रकारचा कचरा कोपरीमध्ये डंप करू नये। ज्या वेळेला पाहणी दौऱ्यासाठी आले होते त्यावेळेला इथे कुठलीही सुरक्षा व्यवस्था नव्हती, सुरक्षा रक्षक नव्हते, ती व्यवस्था आपण केली। पण तरी पण आता मला या मागणीनुसार सांगण्यात येतं की हा कचरा पुन्हा टाकण्यात येत आहे। आगीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे। संध्याकाळच्या प्रमाणात अजून जास्त प्रमाणात आग खरं तर वर येते आणि त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना लवकर जास्त होतो, कारण हरिओम नगरचा जो पट्टा आहे तर त्यांची घरं खूप जवळपास या डम्पिंग जवळ आहेत। त्याचप्रमाणे त्यावेळेलाच एसटी प्लॅनचा पण आपण दौरा केला होता, पण ती व्हिजिट मला वेगळ्या पद्धतीने घ्यायची होती। पण आज 15 दिवस होऊन सुद्धा कुठलीच माहिती पुरवली गेली नाही। तर आयुक्तांसमवेत तिकडचे अधिकारी या प्लॅनचे या सगळ्यांना घेऊन आणि ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांना घेऊन आज आपण स्थानिक नगरसेवक आणि सगळे नागरिक यांना घेऊन हा खरं तर प्रकल्पावर आपण इथे आलो आहे। मला वाटतं महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे नेहमी या ठाण्याच्या विकास कामासाठी चांगले प्रकल्प आपल्यापर्यंत पोहोचवत असतात। त्यामधलाच हा एसटीपी प्लांट जो कोपरीमधलं जेवढं मलकेंद्र म्हणून आपण इथे खरं तर हा प्रकल्प इथे चालू केला, पण कुठेतरी या प्रकल्पामधून चुकीचे कामं केली जात आहेत अशा इकडच्या स्थानिक नगरसेवकांनी पण आपल्याला सांगितलं। आणि मला असं वाटतं की जर 10 कोटी किंवा याच्यापेक्षा कोटीवध्य रुपये आपण जर या प्लांटसाठी देत असू आणि त्याच्यातून जर आपलं निरागसन होत नसेल तर मला वाटतं हा प्रकल्प थांबवला गेला पाहिजे किंवा याच्यावर काहीतरी पुनर्वसन किंवा पुन्हा प्रक्रिया करून हा पुन्हा प्रकल्प चांगल्या पद्धतीने केला पाहिजे। कारण येणारा जो पैसा आहे किंवा देणारा जो पैसा हा नागरिकांचा आहे, लोकांचा आहे आणि त्याच्या मधूनच आपण एक चांगले प्रकल्प राबवण्यात यशस्वी होत असतो। पण आता याच्या पुढे मी महापौर म्हणून या प्रकल्पाला भेट दिली आहे आणि सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आहेत। जे 5 MLD पाणी आहे ते
शुद्धीकरण होतं, तर तो तसं काही मला इथे दिसलं नाही. जे अधिकाऱ्यांचे जे उत्तरं आहेत ती पण आपल्याला इथे व्यवस्थित भेटलेली नाही आहेत. पण माझ्या दालनामध्ये पुन्हा एकदा सर्वांबरोबर सगळी ही मीटिंग घेऊन याच्यातून काय निष्पन्न होईल याचा मी पाठपुरावा करत आहे. धन्यवाद. बघा, जसं की मी सांगितलं की महायुतीचं सरकार आहे, महायुतीचे आमचे नेते मंडळी आहेत ज्यांनी हा प्रश्न उठवला आहे. तर मला असं वाटतं की एखादा प्रकल्प चालू होण्यासाठी आणि चांगला होण्यासाठी आम्ही सगळे त्या मदत करत असतो. आणि मला वाटतं महापौर म्हणून माझ्याकडे त्यांनी हा विषय जरी आता घेतला असेल तरी 15 दिवसाआधीच हा विषय मी घेतला होता आणि त्याचा सर्वे पण केला होता. पण 15 दिवस होऊनही माहिती भेटली नाही, म्हणून ही आयुक्तांना या भर उन्हामध्ये व्हिजिट घ्यायला लावली. कारण पुढचे दिवस माझे आणि आयुक्त साहेबांचे दोघांचे पण बिझी आहेत आणि त्या अनुषंगानेच आज ही मीटिंग लावली. आणि 15 दिवस प्रशासनाने 15 दिवस आम्हाला कालावधी दिलाय. त्याच्यानंतर जे काय उत्तर आम्हाला भेटेल त्याच्यावर आपण काम करू. धन्यवाद. सगळ्यांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार नरेशजी म्हस्के साहेब, जिल्हा प्रमुख आमच्या मीनाक्षीताई शिंदे आणि सन्माननीय महापौर, सन्माननीय नगरसेविका नम्रता पामनानी. मला असं वाटतं की हा विषय इतका गहन झालेला होता की वारंवार याच्यावरती आम्ही तक्रार करत होतो. STP हा एक आमच्यासाठी मूलभूत म्हणजे जो कोपरीचं जे बोलतो जे आपलं एक चक्र चालायला लागतं की ड्रेनेजचा पाणी, जर सगळ्यात मोठा प्रश्न की सकाळचा फोन येणारा. कारण का इथे जे आम्ही STP प्लांटला जी मंजुरी दिलेली, आम्ही कोट्यावधी निधीला महासभेत आम्ही मंजुरी देत असतो. कारण का आम्हाला असं वाटतं की एखाद्या गोष्टीला मंजुरी ज्या वेळेला देतो त्यावेळेला त्या गोष्टी आम्हाला म्हणजे कमी करायच्या असतात की जे प्रॉब्लेम लोकांमध्ये आहेत, ज्या तक्रारी आहेत त्या झाल्या पाहिजे. आणि मला असं वाटतं नवीन नवीन गोष्टी व्हायलाच पाहिजेत. नवीन प्रोजेक्ट येतात त्या माझ्या वॉर्डमध्ये पण व्हायला पाहिजे. आणि याच्यासाठी मला असं वाटतं की आम्ही तिघींनी त्यावेळेला मंजुरी दिलेली याच्यासाठी. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला आम्हाला कळलं का यावेळेला इथे STP प्लांट असल्यामुळे पूर्ण कोपरी पूर्वेचं जितकं पण ड्रेनेज पाणी आहे ते तितकं पाणी इथे सगळं शुद्धीकरण केलं जाईल असं आम्हाला सांगितलं गेलं होतं. परंतु आपण फक्त मंजुऱ्या देतो महासभेत आणि मंजुऱ्या दिल्यानंतर त्याच्यावरती प्रत्यक्षात एखाद्या ठेकेदाराला ते ठेका लागतो. पण मला असं वाटतं की सगळ्या अधिकाऱ्यांना मी असं आव्हान आता करेल, आम्ही तिघे आव्हान करू की दिल्यानंतर तिथे आपण प्रत्यक्षात जाणं गरजेचं आहे. प्रत्यक्षात प्रॅक्टिकलमध्ये ज्या गोष्टींसाठी आपण मंजुरी दिली आहे, जो ठेका मंजूर केलेला आहे, जे कोट्यावधी रुपये आपण त्यांच्यासाठी मंजूर केलेले आहेत, त्या गोष्टी नक्की तिथे होत आहेत का, त्या गोष्टी आपल्या ठाणे शहरासाठी मिळत आहेत की नाही याच्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. पाहणी दौरा करणं गरजेचं आहे. फक्त नुसतं मंजुरी दिल्यानंतर आपण कुठेतरी शांत बसतोय. परंतु एखाद्या नगरसेविका जेव्हा आवाज उठवतात की इथे चुकीचं काम चाललेलं आहे, तर तिथे तुम्ही पाहणी करा. मला असं वाटतं ही पाहणी जर गेल्या वर्षी झाली असते तर आज इथे मला वाटतं मी महापौरांचा मनापासून धन्यवाद करेल की त्यांनी डायरेक्ट कमिशनर साहेबांनाच इथे आणलं. सबको नमस्कार. श्री उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब, खासदार नरेश जी म्हस्के साहब, जिला प्रमुख मीनाक्षी शिंदे और हमारी एक में महापौर शर्मिला पिंपलोडकर, नगर सेविका मालतीताई पाटिल और हमारे जो TMC के कमिश्नर हैं उन सब ने यहाँ पे आज विजिट किया. कम से कम फरवरी में जो आग लगी थी हरिओम नगर के पीछे पूरे डंपिंग के इधर, उस वजह से काफ़ी लोगों को त्रास हुआ था. हम धुआं इतना होता है कि हरिओम नगर हो, कन्या नगर, थाने करवाड़ी, सब जगह इतना धुआं हो जाता है कि लोगों को सांस लेने में तकलीफ होती है. आज हम लोग महासभा में जो बजट पास करते हैं या हम लोग जो परमिशन देते हैं कि ये प्लान पास करो पर वो प्लान हमारे शरीर के लिए, हमारी तबीयत के लिए, हमारी हेल्थ के लिए नहीं होता है. ये लोगों की हेल्थ से खिलवाड़ हो रहा है. हम लोग 1 महीने से इसका प्रोसीजर कर रहे थे, कुछ फ़ायदा नहीं. हमारी महापौर मैडम शर्मिला ताई ने हमारे साथ विजिट किया 15 दिन पहले, 20 दिन पहले. तब हमारे होनाफ के जो हरिओम नगर के सब मेंबर्स हैं, मेरे हस्बैंड हेमंत पमनानी उसमें सेक्रेटरी है, वारंवार तकरार होने के बाद आज कमिश्नर ने विजिट किया, उसके लिए धन्यवाद करती हूँ.